मित्रांनो आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे। सो हे गाईज आम्ही चाललोय आता लोणावळा आणि 2 दिवस आम्ही चाललोय, 2 विलाला चाललोय आणि खूप मजा करणार आहे। ही 1-2 गाडी आहे आणि आम्हाला तिकडे रील पण शूट करायची आहे। खूप मजा मस्ती करणार आहे, धमाल करणार आहे। मित्रांनो आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे। तर बोलतायत बॅलन्स नाहीये तुमच्याकडे। आम्ही कॅश देऊन टाकली त्यांना 240 रुपये आणि थोडंच पुढे आल्यानंतर मला फोन मध्ये मेसेज आला की तुमच्या फास्टॅग मधनं 240 पण कट झाले। चेक करतायत गाईस, तुमचं काय म्हणणं आहे? शांतपणे संयम, धैर्य। सो गाइस आम्हाला पैसे रिटर्न भेटलेले आहेत, आमचे 2 वेळा कट झालेले। हॅचबॅक में एसयूव्ही का फील लेने का मजा। गाइस बघू शकता आम्ही किती ऍडजस्टेबल आहे लाईफ मध्ये पण आणि गाडीमध्ये पण। आता व्लॉग केला आणि दादाने बघितला आता दादा। सो गाइस आम्ही आता पोहोचलेलो आहे लोणावळ्यामध्ये। बघू शकता तुम्ही लोणावळ्याला आलेलो आहे आम्ही आणि सुंदर असं हे दृश्य। वॅक्स म्युझियम बाजूलाच। आय लव्ह लोणावळा। वेटन जॉयचं प्रमोशन आले, वेटन जॉयचं प्रमोशन बोलला असं काहीतरी की तिकडे कट पडलाच पाहिजे। आम्हाला असं सवय नसल्या गाईज आम्हाला असं सवय नसल्यामुळे आम्ही असं काहीतरी बोलतोय की कट पडलाच पाहिजे आणि तुम्हाला ते कधी दिसलंच नाही पाहिजे। सो समजून घ्या। आता कुठे थांबायचं रे? कुठे शॉप? वाईन शॉप ना। पडला कट। असे कशाला बोलतात जे मला कट करायला लागेल रे। सो गाईज अंधार होईपर्यंत आम्ही पोहोचू। सनसेट बघायचा प्लॅन होता, 7 वाजेपर्यंत पक्का झालेला। आमचा त्या टोल मुळे खूप वेळ वाया गेला। 1 तास तरी त्या टोलच्या इथे वाया गेला। हबीबी कम टू लोणावळा। हिरवा निसर्ग या भोवतीने जीवन सफर करा मस्तीने। मुंबईचा झू। लोणावळा 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 लोणावळा। कितना रुपए सीट है? 500 रुपया सीट है भाई, 500 रुपया। 200 तो ले लो। नहीं भाई, नहीं चलो चलो। ठीक है चलो, बाय बाय। 500 रुपया सीट। लोणावळा 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 लोणावळा। सो गाईज आम्ही आता आलेलो आहे पावना लेकला। इकडे जरा आम्हाला रिसीव्ह करणार आहे, मग इकडनं आम्हाला घेऊन जाणार आहे विला मध्ये। अरे व्लॉग चालू आहे, कट करायलाच लावतात सारखे एवढे कट पडतात ना या व्लॉग मध्ये। पाणी बघा, लहरे बघा, इकडे वायर कशी काय आली। नॅचरल बोललो आणि वायर आली मध्ये। ज्या पद्धतीने ज्या हरकती चालू आहेत आम्हाला वाटत नाही बिलकुल पण की हॉरर शूट होणार आहे। त्या पद्धतीने मी दाखवणार भाई, बघा बेंचो एवढी चालू आहे की हिला व्लॉग मध्ये घेतो। इथं तो हॅलो हाय घेतलं व्लॉग मध्ये। हाय। हे पण आली आमच्या सोबत, ही पण आली आहे पण ही फोनवर जास्त असते। झालं टच फायनल। गाईस चावी हरवली आमची। सगळ्यांना कामाला लावते, बाकी काय। खरं सांगा, एवढा चिल तर नसतास तू। चल बस सोनू मध्ये लपवली। आम्ही आलेलो आहे विला मध्ये आणि खूपच छान असं दृश्य आहे। वुडन एस्थेटिक्स खूप असे छान आहेत या विलाचे आणि सगळंच लाकडाचं आहे। हे बघा चिपकली। तुमचे रिव्ह्यू द्या। सेक्सी कमाल म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं छान लोकेशन असेल। फोटोज मध्ये तर छान दिसत होता पण इकडे आल्यावरती अजून छान दिसतोय। आणि आम्ही इकडे एक हॉरर वगैरे कॉन्टेंट शूट करणार आहे आणि हा विला तर लाईक एकदम ब्लेसिंग आहे डायरेक्ट, म्हणजे कॉन्टेंट सोबत स्मूथली जातोय। सो हे बघा एकदम भारी आहे लोकेशन।
हा तर बेसिकली हा जो स्ट्रक्चर बेसिकली विलाचा जो एस्थेटिक आहे तो बेसिकली काश्मीरी वरती असा आहे ना, काश्मीर टाइप थोडस काश्मीरी जे घरं असतात लाकडं वगैरे. 7 स्टार आहे मला तर वाटतं. जास्त फेकला जरा पण ठीक आहे चालतं. 7 स्टार बोलतोय. अरे यार तुमचं काय म्हणणं नाहीये का? तुमचं म्हणणं काय म्हणजे प्रॉपर्टी बद्दल? सेक्सी पूर्ण गाडी आयुष्य सेक्सी वरती डिपेंड आहे. सेक्सी आहे की सेक्सी आतापर्यंत सर्वात बेस्ट फील आहे माझं तरी. अच्छा खरं सगळ्यात जास्त कामाची गोष्ट. अजून एक कामाची गोष्ट. तो गाईज मजा मस्ती आता सुरू होणार नाहीये कारण आम्हाला जेवायला जायचंय. हे काढ ना तुझं तेवढंच सगळं पोरं मिळून. ए खायला आणले थोडं या. हा खायला आणलंय, पिठलं भाकरी आणली, खाऊन घ्या चला. नाही 2:50 नाही निघालो, 3ला निघालो. सॉरी भाई 2ला निघालो. बघा बघायला गेलं तर आम्ही 11ला निघालोय. माझे केक होते बनवायचे. दुकान भी तो संभालना पड़ता है भाई. हा तर पैसे कमाएंगे तो ऐसा घूम पाएंगे ना. समज सकते हम लोग. तो बेसिकली आम्ही निघालोय 2-3 वाजतापर्यंत आणि आम्ही इकडे आलोय आता किती वाजले रे? आता 8 वाजले. 8 हा 7:30-8 पर्यंत आम्ही इकडे पोहोचलोय. आता शूट करायचंय. बाय द वे बकचोदी रुकनी नहीं चाहिए. बकचोदी रुकनी नहीं चाहिए भाई. एवढी मजा रुकनी नाही चाहिए. एवढी मजा फक्त इकडे येतानाच केली गाडीत. आता पुढे काय होईल त्याचा विचारच आम्ही करू शकत नाही. सानिकाचे बूट भेटलेत आम्हाला गाईस. सानिका तुझे बूट भेटले, तुझे साईजचे शूज. सिंड्रेलाचे शूज हरवतात ना. थँक्यू. त्याच्या हाईटचा कूलर. लोक काय बघतात विल्या आल्यावरती? सानिकाचे शूज, ह्याच्या हाईटचा हे मेन स्पॉट आहे भाई. बाकी काय एवढं ब्युटी हे मेन आहे भाई. कम्पॅरिझन बकचोदी मेन आहे. तर गाईज ही 3 दिवसासाठी आली आहे. आम्ही फक्त 1 दिवसासाठी आलोय. एकाच दिवसाचे कपडे घेऊन आलेलो. अरे ते बॅग छोटा, ही माझी बॅग नाही. 1 मिनिट. साड्या, एक साडी बोललो होतं तिने साड्या आणल्या. 3 साड्या. कुठली आवडेल नाही आवडेल तुला हवी तशी म्हणून घेतल्यास. गाईज माझा डब्बा उघडलेला आहे. ओरिओ. गाईज बघा माझ्या मम्मीने शेंगदाण्याची चटणी पाठवली आहे तिखट आणि चपाती पाठवलेली आहे आणि ऑरेंज पाठवलेले आहेत. ओरिओ आणि ओरिओ पाठवलेले आहे. प्रमाणे मम्मी जे आम्हाला असं करून देते ते आपण नाही बोलतो पण नंतर हेच खायला कामाला येतं. कारण आता आम्हाला एवढं भूक लागलेली आहे आणि असं घरातून निघताना असंच असतं की कशाला मम्मी बाहेरून खाऊ. पण जेव्हा ती देते बळजबरी मग नंतर असं काम येतं. बघा आता भूक लागली आहे पण एवढ्या सगळ्या लोकांना फक्त एकच आहार आहे. मम्मी व्हिडिओ बघत असशील तर धन्यवाद. काकी थँक्यू. मस्त आहे. थँक्यू. अच्छा ह्यांच्याकडनं अपेक्षा नको ठेवू मम्मी, माझ्याकडनं थँक्यू मम्मी. हा थँक्यू बोला. थँक्यू. धन्यवाद. ओनली व्हेज. स्वतः मालिक. गाईस जेवायला बसलोय. जेवायला जेवायला बसलो. गाईज आम्ही एवढे कॉन्टेंट विचार केलेत ना. सुरुवातच नाही झाली अजून. खूप इम्पॉर्टंट काम होती. गाद्या आणायला जायचं होतं, झोपायला गाद्या नाही. चादर बिदर नव्हती. एकाने गाडी घेतली, एकाने पैसे दिले. ही बघा किती खळखळून असते बघा. गजले रात पेश कर रहे हैं देवा. महफिल सजाइए. डिनरला एकदम घरच्या पद्धतीचं जेवण आहे. व्हेज मोकळ्या एरियामध्ये ओनली व्हेज. मंचुरियन आहेत तळलेले. सो मित्रांनो आता वाजलेत 2. फॅन फॉलोईंगला मी हे दाखवतोय. ओनली फॅन्सचं सबस्क्रिप्शन. काय तुला म्हणायचंय का? 2 रात्री 2 वाजले. मजा येते भाई. हॉरर शूट करायला लय मजा येते. अरे हाडं दिसत ती कट नाही.
बगड्यातली केस दाखवतोय फक्त मला वाटतं बॉडी तर काही दिसत नाही. होगा 2 साल बाद बॉडी होगा अपना भी. होएगा. असं नाही रे ह्या हातात. हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कैसे हो सब लोग? सो गाईज केअरटेकरचा नंबर तरी आता वाजलेत रात्रीचे 3:30 झालेत. ह्यांचं पण एक शूट झालेलं आहे. अजून दुसऱ्या दिवशी पण आम्ही दुसऱ्या विल्याला चाललोय. तिकडे पण वेगळं खूप सारं शूट होणार आहे. का धडका नाही देखो उघडा नाच रहा है. तिथे ना आले ऑर्केस्ट्रा बघायला.